नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारांनी कोणतेही आरक्षण दिले तरी शेवटी ते आरक्षण बरोबर आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाला आहे। आणि सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाहून जो गदारोळ चाललेला आहे, मराठा समाज आरक्षण मागतोय, ओबीसीचे नेते त्याला विरोध करतायत आणि यामुळे जो काही जातीभेद निर्माण होत आहे, मात्र आपल्या देशामध्ये न्यायालयीन व्यवस्था आहे आणि शेवटी या सर्व गोष्टी ठरवण्याचा अधिकार न्यायालयीन व्यवस्थेला आहे। आणि असाच एक जुने ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतलेला आहे। त्याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा। तर मित्रांनो, कलकत्ता उच्च न्यायालयाने ओबीसी प्रमाणपत्रांना रद्द केले। 13 ऑगस्ट रोजी कलकत्ता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमध्ये जुने सर्व ओबीसी प्रमाणपत्र रद्द केले। खरं तर न्यायालयाने हा निर्णय तृणमूल काँग्रेस टीएमसी सरकारच्या काळात सुधारित नियमानुसार जारी केलेले ओबीसी ए आणि ओबीसी बी प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत। न्यायमूर्ती राजशेखर मांथा आणि न्यायमूर्ती अनुज सिंह यांच्या खंडपीठाने सांगितले की ओबीसी ए आणि ओबीसी बी वर्गीकरण आता राज्यात लागू राहणार नाही। या निर्णयानंतर ओबीसीच्या जारी केलेल्या प्रमाणपत्रांची वैधता संपली आहे। अशा प्रमाणपत्र धारक व्यक्तींना आता जनरल श्रेणीत मानले जाईल। ओबीसी वर्गीकरणाचा हा वाद 2010 नंतरचा आहे। या काळात तृणमूल काँग्रेस सरकारने ओबीसी श्रेणीला ओबीसी ए आणि ओबीसी बी अशा 2 श्रेणीमध्ये विभागले होते। त्यानंतर ओबीसी प्रमाणपत्र जारी करण्यात अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि त्याला कायदेशीर आव्हान देण्यात आले होते। सन 2024 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाने 66 समुदायांना ओबीसी सूचीमध्ये समाविष्ट करणे रद्द केले होते आणि त्यानंतर जारी केलेले प्रमाणपत्र रद्द केली होती। न्यायालयाने राज्य सरकारला पुन्हा सर्वेक्षण करण्यास आणि नवीन ओबीसी यादी तयार करण्याचे निर्देश दिले होते। ओबीसी ए आणि ओबीसी बी, ओबीसी ए म्हणजे अत्यंत मागासलेली श्रेणी आहे। या श्रेणीत अशा समुदायांना ठेवण्यात आले होते ज्यांना सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत मागासलेले मानले गेले आहे। या श्रेणीत येणाऱ्यांसाठी राज्यसेवेत 10% आरक्षणाची तरतूद होती। ओबीसी बी या श्रेणीत कमी मागासलेल्या श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे। या अंतर्गत राज्यसेवेत 7% आरक्षणाची तरतूद होती। आता या दोन्ही श्रेणी रद्द झाल्यानंतर सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणातील आरक्षणासाठी त्यांना आता सामान्य श्रेणी मानले जाईल आणि एकूण आरक्षण 17% वरून 7% पर्यंत कमी होईल, अशी ही महत्त्वाची बातमी आहे। त्यामुळे मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात जे काही आरक्षणाचं वादळ चालू आहे यावरून आपण आपल्यामध्ये वाद करण्यात कोणताही तथ्य नाही। शेवटी आपल्या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे आणि न्याय व्यवस्थाच ठरवत असते खरं काय आणि खोटं काय। त्यामुळे आपण आपसामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।